नवीन वर्षाचा जानेवारी महिना हा संपूर्ण शेतकऱ्यांसाठी कसा राहणार आहे? जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात थोडं क्लाउडली म्हणजे ढगाळ वातावरण आहे. हो. संपूर्ण महिना. संपूर्ण नाही, थोडं सुरुवात आहे 8 दिवस. हो हो. आणि त्यानंतर त्याच्यानंतर मग परत पुन्हा थंडी सुरुवात होणार आहे. हो हो. सर 2026 चा मान्सून कसा राहील? 2026 ला पाऊस सरासरी इतकाच पडणार आहे. म्हणजे हो हो. सरासरी इतका सरासरी इतका म्हणजे कसं आहे, समजा दरवर्षी जसा पडता येईल पहिला तसा, म्हणजे गेल्या वर्षी आणि दुप्पट नाही पडणार समजा. हो हो. म्हणजे 2025 मध्ये जी परिस्थिती बरेच जण म्हणते दुष्काळ पडेल, दुष्काळ नाही पडणार. हो पाऊस सरासरी इतका पडेल, पण पिकं चांगली येतील. म्हणजे पिकाला लागेल तसं पाऊस पडणार समजा. आणि त्याच्यामध्ये काय होईल, फक्त परतीचा पाऊस मग जास्त पडणार. मग परतीचा पाऊस काय होणार, शेवटच्या टप्प्यामध्ये मग अहिल्यानगर, सोलापूर जिल्हा, इकडं सांगली, हो हो. इकडं परभणी, बीड, लातूर, नांदेड या पट्ट्याला मग परतीचा पाऊस. हो हो. मग सर आता जानेवारी महिन्यामध्ये जे ढगाळ वातावरण राहणार आहे, यामध्ये धुळीधुकं असेल की वातावरण कसं राहील एकंदरीत? थोडं धुईधुकं राहणार ना. हो हो. शेतकऱ्यांसाठी काही सल्ला द्याल का? तेच अं? शेतकऱ्यांना काही सल्ला द्याल का शेती पिकांसाठी? शेतकऱ्याला म्हणा की आता हरभऱ्याला फवारणी बी करू शकता हो हो. आणि पाणी देखील चालू ठेवा. हम्म. आणि वेलवर्गीयसाठी खूप चांगलं वातावरण आहे, कारण की आता वेलवर्गीयाला थोडं क्लाउडी ढगाळ येणार आहे. हो हो. ढगाळ वातावरण. ठीक आहे. सर 2026 मध्ये तुम्ही तर सांगितलंय की सरासरी एवढाच पाऊस पडणार. म्हणजे शेतकऱ्यांना काही घाबरण्याचं काम नाहीये आणि आपण काही काम नाही. हो उलट ना पिकं पुढच्या वर्षी चांगले 2026 ला. म्हणजे आता आज तर 25 आहे 2000, हो उद्याच्या 26 लागायला, तर पुढच्या वर्षी म्हणजे चांगले पिकं येणार आहेत. म्हणजे सगळे पिकं चांगले येणार आहेत. हो हो. म्हणजे शेतकऱ्यांना 2025 मध्ये बरंच काही पाहायला भेटलं, तसं काही होणार नाही. नाही, तसं नाही.